नमस्कार. किचन क्वीन्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मनीषा, बायकांच्या डोक्यात सतत फिरणारा प्रश्न म्हणजे सकाळी नाश्त्याला काय करायचं, दुपारी जेवणाला काय करायचं, पुन्हा 4च्या भुकेला काय करायचं आणि रात्री जेवणाला काय करायचं. कितीही सागर संगीत स्वयंपाक करा तरी नेहमीचा एकच प्रश्न, आज काय नवीन करणार? अगदी खरंय, मला माहिती आहे तू ह्याचं सोल्युशन घेऊन आली आहेस, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात. अमृताच्या गालासारखी टम्म फुगलेली टोमॅटोची पुरी होईल एकदम भारी. चला तर मग करूयात घरच्या घरी. टोमॅटोच्या पुरीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोमॅटोची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला. त्यासाठी मी इथं काय केलेलं आहे, एक छान लाल बुंद 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि बारीक काप करून घेतले आणि त्याची आपण प्युरी करणार आहोत. त्याच्यानंतर एक फोड बीटाची घेतली आहे. बीट काय केलं, बारीक किसून घेतलं. बरं, बीट घातल्याने टोमॅटोच्या पुरीत चवीत काही फरक नाही पडणार, रंगात पण फरक. रंग छान येईल. त्याच्यानंतर 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या. किचन मध्येच आपल्याला इतके छान ऑप्शन्स उपलब्ध असतात मनीषा रंगासाठी. त्याच्यानंतर 5-6 हिरवी मिरची. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं आणि चवीनुसार गूळ. बरं, गूळ का घालतोय, कारण की टोमॅटो थोडा आंबट असतो ना, अच्छा. मग चव थोडी आंबट गोड छान येते. गूळ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. गुळानंतर आपण घालणार आहोत 1 चमचाभर जिरं. बरं, इथे आपण अख्खं जिरं वापरलेलं आहे. आपलं जे जिरं आहे ते टोमॅटो बरोबर वाटलं गेलं ना, त्याची टेस्ट अजून छान येईल आणि याची एक फाईन पेस्ट करून आपण घेणार आहोत. बघा, प्युरी तयार झालेली आहे. थोडंसं पाणी टाकून फिरवलं ना की एकदम फाईन पेस्ट होते त्याची. रंगही छान आलेला आहे. बीटामुळे अगदी छान ओरिजिनल लाल रंग आलेला आहे. आपण काय करूयात, आता प्युरी घालून ना पीठ मळून घेऊयात. मी इथे काय केलेलं आहे, 4 वाटी कणिक घेतलेली आहे. म्हणजे आपली आमटीची वाटी असते ना, त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी आहे ही. म्हणजे साधारणतः आपले जे मेजरिंग कप असतात त्यातला 1 कप. अर्धा वाटी रवा, 2 चमचे बेसन, 1 चमचाभर ओवा. ओवा थोडासा हाताने क्रश करून घालूया. याची चव वाढते ओव्याची, नाही का मनीषा? हो. 2 चमचे तीळ आणि 1 चमचाभर धण्याची पावडर. चवीपुरतं मीठ. 2 चमचे थंड तेलाचं मोहन आणि सगळं व्यवस्थित ना मिक्स करून घेऊयात. बरं, रवा का घातलाय, तर रव्याने आपली जी टम्म फुगलेली पुरी आहे ना, ती बराच वेळ तशीच राहते. म्हणून रवा बेसन ह्याने काय होतं, पुरीला एक क्रिस्पीनेस येतो. हो, आणि तेल मेन म्हणजे आपण जे तेलाचं मोहन घातलंय हे सगळे जिन्नस जे आहेत त्यामुळे पुरी छान गोल टम्म फुगलेली बराच वेळ राहते आणि खुसखुशीतही लागते. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता जसं लागेल तशी टोमॅटोची प्युरी घालून आपण ही कणिक थोडीशी घट्टसर ना, घट्ट अशी मळून घ्यायची. टाक अमृता. कलर इतका सुंदर आलाय जो तू बीट वापरलायस मनीषा त्याच्यामुळे. तर मला सांगायला आवडेल प्रेक्षकांना की आपल्या घरामध्येच इतके छान जिन्नस उपलब्ध असतात ज्यांनी आपण आपल्या पदार्थाला नॅचरल रंग आणू शकतो. बाहेरचा कलर वापरायची तुम्हाला गरज नाही. बरं, पीठ मळताना ना अमृता थोडी मेहनत तर करावीच लागते. हो, छान. जितकं छान तुमचं पीठ मळलं जाईल तितक्या छान त्या पुऱ्या फुलून येतील. आणि असं थोडंसं ना घट्ट मळायचं, हो, म्हणजे पुऱ्या ना छान अशा टम्म फुगतील. याला आपण रेस्ट देतोय ना मनीषा? हो. आता थोडं झालंय बघ, कणिक व्यवस्थित घट्ट मळलेली आहे. हो. आपण काय करूया, 10 ते 15 मिनिटं याला थोडी रेस्ट देऊया, म्हणजे आपला जो रवा आहे तो छान भिजेल. मुरेल. 15 मिनिटं आपण रेस्ट दिलेली आहे आणि हे बघा छान आपली कणिक ना भिजल्या भिजली आहे. गेली आहे. हो. काय करते, छोटासा गोळा घेऊया आणि एक तेलाचं बोट घेऊन ना व्यवस्थित आता हे पेढे केलेत की त्यामुळे पुऱ्या एकसारख्या होतील. एकसारख्या. हा, खायला एखादा पदार्थ चांगला लागला पण तो दिसायलाही चांगला हो. दिसायला पाहिजे ना. आपण एकसारखे गोळे करून घेतलेले आहेत. आता काय करते, थोडस तेलाचं बोट घेऊन ना व्यवस्थित एकसारख्या पुऱ्या लाटून घेऊया. तिळाने ना कधी कधी पुरी फाटते,
आणि मग हवा निघून गेली की पुरी आपली पिचकून जाणार आणि मग तुम्ही म्हणणार, तुम्ही तर म्हटला होता की पुरी टम्म फुगलेली राहणार. त्याच्यामुळे थोडस लक्ष देऊन लाटा. आपल्याला कसं मनीषा, जाडसर ठेवायची आहे का पातळ लाटायचे? तसं ते काय तुम्ही तुमच्या आवडीने करा, पण थोडी पातळ लाटली ना पुरी की ती छान क्रिस्पी होते. हो. हो, म्हणजे पुरी टम्म फुगते. कलर अतिशय छान आलाय मनीषा. बघ अमृता, तुझ्या गालासारखी टम्म फुगली आहे ना पुरी. माझ्या गालापेक्षाही जास्त फुगली आहे. आणि रवा घातल्यामुळे काय होतं, पुरी खूप वेळ तशीच राहते. हो. अमृता दोन्ही साइडनी ना छान छान. खरपूस भाजून घे. हो, तळून घे. अमृता बघ, छान पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. हो, आणि रंगही अतिशय सुंदर आलेला आहे. त्या मस्त छान सर्व करूयात. आणि किती वेळ झाला अमृता, बघ पुऱ्या जशाला तशा आहेत. हो. मस्त भक्कडचा अद्रक घातलेला चहा आणि त्याच्याबरोबर गरमागरम टोमॅटोची पुरी आहे की नाही छान आयडिया. आणि मला वाटतंय मनीषा, ह्या पुऱ्या 2-3 दिवस तर नक्की टिकतील. त्यामुळे प्रवासाला जाताना हा नवीन ऑप्शन नक्की ट्राय करा. आम्ही असेच तुम्हाला आयडिया देत राहू, छान छान पदार्थ दाखवत राहू. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं? तुम्हाला आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं लागेल. आणि त्याच्यासाठी पाहत राहा किचन क्वीन.